एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे तयार होऊन मी जी आहे ती जात आहे वोटिंग करायला. तर इथे मिस्टरांनी सुद्धा थोडंसं ऑफिसला लेटच गेले, कारण ते बोलले की आपण सकाळी लवकर जाऊन वोटिंग करू. पण बायकांचं लवकर कुठे होतं, तरी पण 10:30 वाजलेच होते. तर घरातलं सगळं आवरलं मी, पूजा वगैरे झालेली आणि नाश्ता तर काही केला नव्हता, चहासोबतच थोडं खाल्लेलं होतं. तर हे बोलले जास्त उशीर करू नको, लवकर जाऊन आपण वोटिंग करूया. आम्ही वोटिंग केली आणि तिथे थोडी माझी जरा गडबडच झाली. तर ॲक्च्युली मी घरून काही ID प्रूफ घेऊन नव्हती गेली, घाईघाईमध्ये गेली. तर पुन्हा मला लाईन सोडून घरी यावं लागलं, पुन्हा लाईनमध्ये उभं राहावं लागलं. तर लवकर जायच्या चक्करमध्ये आम्हाला उशीरच झाला. तर उशीर झाल्यामुळे लागली होती मग थोडीशी भूक, कारण घरून फक्त आम्ही चहा वगैरेच घेतलेला, थोडंसंच खाल्लं होतं बिस्किट वगैरे. आणि आल्यानंतर मिस्टर बोलले चला तर तुला नाश्ता करवतो. मस्तपैकी डोसा वगैरे खाल्ला आणि मी खाल्ला तर आलूचा पराठा. त्यांनी मला मग आल्यानंतर इथे सोडलं घरी आणि लगेच ते ऑफिसला निघाले. तरी पण आम्हाला 1-1:30 झाला होता. तर ते 1-1:30 वाजता ऑफिसला गेले आणि संध्याकाळीसुद्धा ते थोडं लवकरच आले. तर बोलले की चल आपण मेळ्यामध्ये फिरायला जाऊ. म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना 2-3 दिवस आधी बोलली होती की आपल्या इथे मेळा लागलेला आहे, म्हणजे कामोठ्याला. तर म्हटलं चला फिरून येऊ. तर ते सुद्धा लवकर आलेले आणि आम्ही मेळ्यात फिरलो मस्तपैकी. मला तर मेळा खूप आवडतो, कुठेही लागो कसंही. म्हणजे छोटे छोटे म्हणजे पोरं जसं आवडतं ना तसं मला खूप आवडतं मेळा. आणि ह्यावेळेस थोडंसं जरा वेगळं त्यांनी बनवलेलं होतं मेळ्यामध्ये. तर ॲक्च्युली आम्ही खूप लवकर गेलेलो, खूप लवकर म्हणजे अंधार पडतच होता असं गेलेलो. तर तिथे होतं थोडंसं आयफिल टावर वगैरे बनवलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा लंडनचा ब्रिज बनवला होता. तर मला तेच बघायसाठी ॲक्च्युली जायचं होतं. मी इन्स्टाला ॲड बघितली होती, तर म्हटलं जाऊया. तर नेमकं आम्ही गेलो त्याच दिवशी मेळा लागला होता, की आणखी किती दिवस आहे मला अजून माहिती नाही. पण आम्ही गेलो तर हे सगळे लाईट वगैरे बंद होते. तर मी तसंच थोडंफार व्हिडिओ केला. तर नेक्स्ट वेळा मी पक्कच जाईल एक वेळा आणखी, तर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेल. तर आता असं सध्या ते लाईट वगैरे बंदच होती. हे तुम्हाला मागच्या साईडला दिसत असेल आयफिल टावर त्यांनी बनवलेलं होतं. म्हणून मग आम्ही मेळ्यामध्ये फिरायला गेलो. तर म्हणजे मिस्टर घेऊन गेले, त्यांना माहिती मला मेळा खूप आवडतो बघायला. तर गेल्यानंतर हे असं झालं, सकाळी तो वाद झाला. वाद म्हणजे तिथे गेल्यावरती त्यांना मी म्हटलं वोटिंग करायला गेल्यावर माझ्याकडे फोनमध्ये ID प्रूफ आहे, माझं आधार कार्ड आहे, मी तुम्हाला दाखवते. पण फोनमध्ये ते अलाउड करतच नव्हते की 100 मीटरपर्यंत फोन अलाउड नाही आहे. चला काही हरकत नाही, मी लाईन सोडून आली, पण पुन्हा गेली वोटिंगला, कारण आपला अधिकार आहे तो आपण द्यायलाच पाहिजे. आणि मग नंतर संध्याकाळी असं आल्यानंतर मग घरी जेवण वगैरे केलं फिरून आल्यावर. तर अशा प्रकारे माझा त्या दिवशीचा वोटिंगचा दिवस गेला. तर मेळ्यामध्ये खूप छान छान अँटिक वस्तू पण होत्या, तर मला ते बघायला तर खूप आवडतं. आणि इथे मी बघते आहे नेल पेंट. मला नेल पेंट खूप आवडतं वेगवेगळ्या कलरच्या. मिस्टरांनीच तर बोर होऊन गेले की तू न प्रत्येक वस्तू घेत तर नाही पण बघतेच. मला बघायला खूप आवडतं आणि आवडली तर नक्की घेते मी. तर त्यानंतर इथे ना छोटे छोटे स्टॉल लागलेले होते खायचे, चायनीज वगैरे. आणि मेन म्हणजे आमचे खानदेशकडचं पण स्टॉल लागलेला होता जळगावचा. तर मी तिथे गेली पण ते बंदच होतं, काय माहिती त्यांनी बंद ठेवलेलं. तर मला तेच माहिती नाही की मी मेळा ज्या दिवशी लागला त्याच दिवशी गेली होती की काय, त्याच्यामुळे मला ते बंद दिसले. बरेचसे चालू होते पण मालवणी वगैरे सगळं होतं, गोळ्याचे दुकानं होते. आणि गोळ्या तर काही खाल्ला नाही, कारण छोटी मोठी सर्दी होती मला आणि थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यामुळे म्हटलं नको त्रास व्हायला. तर इथे पूर्ण लुक दाखवते. म्हणजे गर्दी तर काहीच नव्हती. मी तेच सांगते की मी खूप लवकर गेलेली आणि बहुतेक पहिल्या दिवस. हे बघा जळगाव स्पेशल. तर इथे थालीपीठ वगैरे होतं, वांग्याचं भरीत होतं, पण ते बंद होतं. मी तेच सांगते की मी पुन्हा जाईल एकदा आणि पूर्ण एक्सप्लोअर करेल, परत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. आणि असा गेला माझा त्या दिवशीचा दिवस. घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, कारण दुपारचं माझं मूळ ऑफच होतं ते, कारण मी एवढं लाईनमध्ये लागली तिथे आणि पुन्हा मला ID प्रूफसाठी घरी यावं लागलं, पुन्हा लाईनमध्ये उभं राहावं लागलं. तर माझा तो दिवस खूप म्हणजे मूळ ऑफ झाला. तरी मिस्टरांनी मला बाहेरच नाश्ता वगैरे करू कारण की आम्हाला ना ते रांगेमध्ये उभं राहूनच खूप लेट झालेलं. इथे आहे मालवणी थाली. तर हे बघा फिशचेच प्रकार आहे. तर फिश तर मला काही एवढी आवडत नाही, पण तरी बाहेरचं आम्ही एवढं नाही खात. तर इथे मस्तपैकी मी तुम्हाला आता लुक दाखवते आहे. पापड वगैरे, पापड चाट वगैरे सगळं होतं. मग नंतर आम्ही घेतलं मोबाईलचं कवर. आम्ही म्हणजे मिस्टरांनी बघितलं, मी पण घेतलं. अशा प्रकारे आमचा दिवस गेला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.